नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं ट्रॅव्हल्स मध्ये स्वागत आहे। आज आपण आलेलो कातर कटावच्या आदत मैदानात आणि या आदत मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी पुसेगावकरांचा घरचा साथ चांद्या आणि नंद्या। दादा नमस्कार। नमस्कार। काय सांगाल, कसं नियोजन ठरलेलं आजचं? नियोजन काय, गाडी पळते आपली चांगली, पण घरचीच गाडी पळवायची, घरचीच गाडी पळते चांगली म्हणून म्हणलं पळवायची। आज पण म्हणलं पळूया, काय होत नाही म्हणलं। आज कितवा एक नंबरचा गोल आले? 10वा आजचा। कुठं कुठं मैदान झाले जरा सांग। आता मैदान तशी ध्यानात नाही, एक नंबरची बोसऱ्यापासून आमची सुरुवात झाली। बोसर, धारपुडी, पुन्हा गुरसाळ, होळीचा गाव, हिंगणे, चोराडे, दारपुडी आणि आताच चोराडचं पण एक नंबरचा आहे। काय सांगाल नंद्याविषयी, काय सांगाल पहिलं सांगा। नंद्या म्हणजे आमचा शिस्तीचा बादशाह आहे। शिस्त त्या बाईला म्हणजे आमच्या वस्ताच तालमीचा सगळं, म्हणजे शान आहे ती आमची। त्याने सगळ्यांना ट्रेन केले। हो, त्यानं सगळ्यांना ट्रेन, ती शानच आहे आमची। आमचं म्हणजे सगळी बैल आमच्या पैसे असते, म्हणजे बाकीची येतील जातील, पण तो बैल आमच्या पैसे शेवटपर्यंत असणार। म्हणजे नाव एक असताना विजय मेडिकल पुसेगाव हे म्हणलं की सगळ्यांच्या तोंडात एकच नाव येते की नंद्या। तेव्हा म्हणजे घरातले आमच्या फॅमिली मेंबर झाले सगळ्यांचं, म्हणजे त्याच्यावरच प्रेम। बाकीची कोण आली तरी अजिबात नाही बाकी। हो, आता एवढी सगळी पोरं आहेत, सगळ्या पोरांचं प्रेम त्याच्यावरच। हे मस्त पळतोय चांगला, पण त्याच्याकडे जेवढे बघणार नाहीत, पण त्याला काय झालं की सगळी पोरं सगळी म्हणजे भावनिक होते। सुरुवातच त्याच्यापासून झाली, सुरुवात त्याच्यापासून। आणि कसं असतं म्हणजे एक तालमीचा वस्ताद आपण म्हणतो ना, आता वस्त्र आहे तेवढी सगळी, आता सगळे किती जरी काय झालं तर समजा आता कुठं नंद्यानं म्हणजे चांद्यानं काय होतं, नंद्यानं मार खाल्ले की सगळ्यांचं तोंड बारीक होतं। असं वाटतं ना की बाबा आज आपला बैल आला तर कुठेतरी काहीतरी झालं पाहिजे, गोलाला राहिलं पाहिजे, सगळ्यांच्या अपेक्षा। एवढी सगळी पोरं येते ती त्यासाठीच येते, ती एवढी सगळी टीम असते पाठीमागची। पण कधी चुकून काय झालं तर म्हणजे नाही का असं वाटतं, म्हणजे एवढं पण कसून जायचं पण असतं। आता सलग 9-10 नंबर 1 नंबर केला तर 2 मैदान जरा असं उलकावणी खात होतो आम्ही, पण असं आतापर्यंत खाल्ला तर फक्त गटालाच मार, नाही तर परत मग एकच नंबर। आतापर्यंत असं झालं की फक्त 2-3 वेळा आमच्या चुकीमुळे काय झालं असेल प्रॉब्लेम। आता शेवटी मुका जनावर येते, त्यांचं काय कधी पोटात दुखत असेल, कधी पायाला लागलंय, जसं आपल्याला कळत तसं त्यांना कळत। कधी चुकीमुळे त्याच्यामुळे मार खाल्ला असेल, नाही तर शक्यतो घरचीच गाडी पळते। आणि आतापर्यंत 10वा 11वा 1 नंबर आहे आमचा। तसं फायनल ह्या गाडीचं 11 झालं, पण 1 नंबरचं बोलायला 10 ह्या गाडीचं। हा, 11 एकाच मैदानात फक्त आम्ही 5 नंबर केला, ती पण आमची गाडी पब्लिकला लागली होती उलट्या खांद्यावर। बैल सलग 2 दिवस पळवला होता आम्ही, त्यामुळे ती जरा तेव्हा फक्त प्रॉब्लेम झाला होता। नाहीतर 11 गुलाला त्यातलं 10 1 नंबरचं गुलाल, सलग 10 नंबर 1। मामा भाचे जोगलबंदी, काय सांगाल, म्हणजे तुमचं चिठ्ठीला नाव असतंय? नाही, बरोबर आहे। आता हे कसं आहे, बैल पुसेगावात मी शिवतरचा, माझा आणखी ह्यो चिलेवाडीचा, आणि ही सगळी बाकीची बरोबर पवारवाडीची, सगळं सगळा साज आहे। सगळ्यांचं नंद्यावर प्रेम आहे। ही सगळी जी गोळा झाली ती फक्त नंद्यामुळे गोळा झाली। म्हणजे मामांचे भाचे, त्यामुळे मामा भाचे। हा, मामा भाचे। आणि नियोजन कोण करते? भाचा। नियोजन आम्ही करतो, मी आणि माझा भाऊ करतो। काय सांगाल चंद्याविषयी, काय सांगाल? चंद्या काय, त्याला चांगलं स्पीड आहे, दोन्ही खांदे म्हणजे दोन्ही खांदी पळतोय आणि चांगलाच पळतोय। म्हणजे आता आदत मध्ये त्याच्या एवढं स्पीड नाही कोणाला, म्हणजे आम्ही तोंडाने नाही सांगत, सगळी माणसं सांगतात। कसं होतं, शक्यतो एक कसं नाव झालेलं असतं। आता ही गाडी अशी चांद्या नंद्या मैदानात आली की सगळे, म्हणजे आम्ही पण म्हणत नाही, जे प्रेक्षक असतात त्यांनी म्हणायचं आज एक ह्यांनीच करायला, म्हणजे असं आमचं काही मोठे पण सांगण्यामध्ये पहिल्यांनी केलेलं नाव आहे। सेमीला आज आमचं सगळं सेमीला आमच्या गाडीनं सेमी पास झाल्या त्याला सगळी म्हणली होती ही गाडी फक्त आज 1 नंबर करून जाणार, म्हणजे गाडी नंबर टाकायला नेली तेव्हा सगळी म्हणत आज तुमचा 1 नंबर फिक्स आहे म्हणून। म्हणजे माणसांना पण माहिती आहे या गाडीने एकदा जर गट काढला तर ही गाडी 100% 1 नंबर करून जाते म्हणून। घरचा भावाभावाचा साज पळतो, भावाभावाचा साज। सगळे समालोचक पण म्हणतात की भावाभावाचा साजच पळतो, आणि गाडी पण तशीच पळते। म्हणजे काय नाही, इकडनं लागली तिकडनं दोन्ही खांदी पळतो, नंद्या आतनं पळतो, वासरू बाहेरनं पळतं, दोन्ही खांदी कुठनंही पळू शकतो, काय प्रॉब्लेम नाही। आतापर्यंत त्यांनी करून दाखवले दोघांनी, इथनं पण करत राहतील, आमचं नाव असंच मोठं करतील। कोण पण आपला बाहेरनं पळतो, आम्ही जाईल तिथं गट तर पहिल्यांदा सगळे कडनच काढत होतो। आजच फक्त मला वाटतं मधनं आम्ही गट काढला, नाही तर आम्ही जाईल तिथं कडनच पळवला। त्यामुळे चंद्याला पब्लिकची पण सवय, पब्लिकची सवय झाली चांगली आता। ह्याच्या आधी खूप म्हणजे असं एक आमचं दादा काय सांगाल, म्हणजे चंद्याचं पहिलं मैदान होतं, आपण बाईट घेतलेली हो आपल्या बरोबर। म्हणून ते मैदान म्हणजे आम्ही खरेदी केली होती नुकतीच चंद्याची तेव्हा, एक 15-20 दिवस आधी, आणि लगेच मैदान लगेच म्हणलं बघावं तरी म्हणून एक फेरावाचा आम्ही मैदानात घेऊन गेलो। पण तेव्हा पण घरचीच गाडी? हो, घरची गाडी। तेव्हा पण गट चांगला अंतरानं काढला होता। सेमीला आम्ही कडनं लागलो तेव्हा उलट्या खांदावर लागली होती गाडी, म्हणजे तेव्हा बैल जरा डावीनं जरा थोडं कमीच पडला होता। आता बैल डावीनं तर जास्तच पळतो, तेव्हा थोडा टाकाटाकीत आम्ही मार खाल्ला होता तिथे। तुम्ही पहिली जेव्हा मुलाखत घेतली होती तेव्हा, पण पहिलंच मैदान, पण पहिलाच गटपास म्हणलं, हो पहिल्याच मैदानात गट पास केला होता त्याने।
म्हणजे एक चंदन हे रेकॉर्डच केलेलं आहे. हो, रेकॉर्ड. तो घेतल्यापासून त्यानं कमी म्हणजे खूप कमी वेळा मार खाल्लाय, खूप कमी वेळा, म्हणजे असं बोटावर मोजणे इतक्या. हे शक्यतो 1-2-3 वेळा, नाहीतर आतापर्यंत जाईल तिथं त्यानं राहिलाच आहे. आणि जेव्हा घेतला होता तेव्हा, जेव्हा लहान होता तेव्हा पण त्यानं लहान असताना कधी गटाला मार खाल्ला नाही. त्याच्या उंचीवरनं तर वाटत नाही आदत आहे, काय सांग. काय आता ते ठेवलंय सगळ्यांना एक पडलेलं प्रश्नचिन्ह आहे अख्ख्या, म्हणजे जेवढे आपल्या इकडचे जे महाराष्ट्रात जे आहेत ना, म्हणजे आम्ही जरी पहिऱ्याला फोन केला एखादा, आम्ही असं आहे की आम्ही जुने खेळगडी आहे ह्यात, अण्णांचा हा जुना नाद आहे, त्यांच्यामुळे आम्हाला लागलेला आहे होणार त्यांच्याच बैलांमुळे. पण आम्ही जरी दुसऱ्या कोणाला फोन केला तरी सगळे म्हणतात, अण्णांनी जरी फोन केला, अण्णा तो आदत आहे का? पहिला प्रश्न माणसाचा, आम्ही पहिल्याला फोन केला, अण्णा तो खरंच आदत आहे का? हेच प्रश्न आहे सगळ्यांचा. आणि महत्वाचं म्हणजे त्याच्याच बड्डेला आज त्यानं स्वतःलाच आणि मेन म्हणजे आज त्याला म्हणजे आज आम्ही आणला होता घरी आमच्या, आज घरी आणला होता आणि आज त्यानं 1 नंबर केलं. 7 तारखेला गेल्या वर्षी आणलं होतं. म्हणजे तुम्ही गिफ्ट द्यायचं सोडून त्यानं हा, तुम्हाला त्यानंच gift दिलं आम्हाला. आमच्याकडे अजून एक वासरू आहे आदत सरजा, ते पण चांगलं पडतंय. आता ते पण त्या दिवशी मैदान झालं तिथं पण त्यानं 4 नंबर केला घरच्याच गाडीनं आमच्या. सिद्धेश्वर करून. कधी असं वाटलं का बाबा ही गाडी फोडून पळावी, काय काय असं नाही वाटलं का? वाटतं, पण कसं आहे, माणसांना पहिऱ्याला फोन केला की माणसं जरा कुचमतात, त्यापेक्षा आपली माणसांना घरचीच फोन गाडी आपले हो. माणसांना फोन केला की माणसं 50 करणं करतात की बाबा माझं असं आहे, माझं तसं आहे. नाही कोण म्हणत नाही, करतो, देतो, बघू, पळू. होती घरची गाडी, त्यात ती जरा आमचा कोण सरजा तो जरा सारखा बांधून राहत होता ह्याच्या पळवायचा नात्यातून. नेमकं ते आपलं ह्याचं मैदान होतं पुरवलीचं मैदान. पुरवलीचं. पुरवलीच्या मैदानाला ती गाडी हाणली ना त्याची, ती राहिली फायनलला. त्याच्यात मग सगळ्यांची चर्चा झाली की बाबा ही चांद्या नसल्यामुळे चांद्याचा दात लावलाय का काय. सगळ्यांना आश्चर्य पडलं होतं की बाबा, आमचा सगळ्यांना वाटलं होतं की चंद्यानं दात लावलाय, पण अजून तो दात लावत नाही. म्हणजे किती दिवसाच्या गॅपनं काढताय काय? त्याला आम्ही 10-15 दिवसाची गॅपवर काढतो. शक्यतो 15 दिवसांनी, त्याच्या आधी तर नाही. काय होतं काय वेळा मग आता आज 1 नंबर केलाय तर मध्ये आधी एखाद्या ओपनच्या मैदानाला फोन येतात पहिऱ्याला, मग आपण तर नाही म्हणू शकत नाही. एखाद्या जुन्या माणसाचा फोन आला की अण्णा हो म्हणून जातात, आमचं वेगळे, पण त्यांना नाही म्हणा येत नाही कोणाला, ते आपले नाही म्हणून जातात, म्हणजे होच म्हणतात लगेच. त्यामुळे मध्ये आधी एखादी मैदान पळवायला लागतो बैल, त्यामुळे 15 दिवस 10-15 दिवसाच्या गॅपवरच काढतो आम्ही त्याला. आता चंद्याचं नियोजन म्हणजे आता का 61 जुना बैल पळ काय? बघूया आता, हाय पोरांची इच्छा सगळ्यांची जायची तिकडे, बघूया आता काय होतं. आमचं असं म्हणजे नियोजन असं फिक्स नसतंय काय, म्हणजे आमचं आता काल पण आज पळायचं डोक्यात नव्हतं कोणाच्या, अचानक काल रात्री हिथनं सगळं ठरलं पोरांचं की बाबा उद्या पळूया म्हणलं. दादा काय सांगाल, बैल मैदान तिकडं लांब आहे, म्हणजे मैदानाच्या लांब का दोघं बांधतात? नाही आता गर्दीत नसल्यामुळे बसतायत बैल. काय होतं, गर्दीत असली की बैल बसत नाहीत, काय होत नाही म्हणून आम्ही आपलं लांब बांधतो. बैल पळून आली की बसतात म्हणजे खाली. धन्यवाद दादा, तुम्ही दिलेल्या मोलाच्या वेळेबद्दल आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. धन्यवाद.